नमस्कार मंडळी, कमला आहेत किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण भेंडीपासून भेंडी फ्राय कशी बनवायची ती रेसिपी मी घेऊन आलेली आहे. तर ती रेसिपी इथं मी बनवली, खूप छान, एक 10 मिनटात होणारी झटपट. भेंडी तेलात फ्राय केली ना तर परत फक्त मसाला टाकून परतून घ्यायची, पुन्हा आपल्याला वाफ भरवायची काही गरज नाही. झटपट होणारी अशी रेसिपी आज मी इथं तयार केलेली आहे. तर ती कशा पद्धतीने बनवायची पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच. भेंडीपासून भेंडी फ्राय कशी करायची पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ स्किप करू नका. माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेंडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. मसाला भेंडी बनवायची, त्याच्यासाठी मी अशी छोटी साईजची भेंडी घेतली. 250 ग्राम भेंडी स्वच्छ मी धुवून आणि ती कपड्याला पुसून घेतली. आता कट कशी करायची मी दाखवते. अशा आपल्याला कट करून घ्यायची. मधून कट मारायचा म्हणजे काही मध्ये किडीची वगैरे ते पण आपल्याला दिसून जाईल. असेच मी आता इथे सर्व भेंडी कट करून घेते. कट करून झाली. आता आपण ती तेलात फ्राय करायला टाकू. कढई ठेवली गॅसवरती, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकले, एक वगळी एवढं. त्याच्यात आपण भेंडी टाकून घेऊ. त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊ. मिक्स करून घेतली. मीठ टाकल्यावर आपल्याला 1-2-3 मिनिटासाठी कमी गॅसवर असं झाकून ठेवायची. मसाला भेंडी बनवण्यासाठी आपल्याला इथे कोथिंबीर, अर्धा इंच अद्रकचा तुकडा, कढीपत्ता, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 2 कांदे, एक छोटा टोमॅटो आणि भाजलेले शेंगदाणे घेतले कांदेवर. आता मी शेंगदाणे पण बारीक करून घेते. हे सर्व बारीक करून घेते मी. आता शेंगदाणे बारीक करून घेतले, हे सर्व मी कापून घेतले. आता आपली भेंडी बघू. व्यवस्थित भेंडी झाली आहे. आता भांड्यामध्ये ती काढून भेंडी काढून घेतली. त्याच कढईमध्ये आता आपण सर्व मसाला परतून घेऊ. त्याच्यासाठी मी ते 2 वगैरे एवढं तेल टाकले. त्याच्यामध्ये थोडं आपण मोहरी टाकून घेऊ. एका बाजूला थोडं जिरं टाकून घेऊ. अद्रक लसूण हे दोन्ही टाकून घेतलं. मग कांदा टाकून घेऊ. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. मग बघा आपला कांदा पाणी लवकर सोडतो आणि मऊ होतो. कांदा थोडंसं असं कलर बदलला, त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून तो पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेतो. त्यामध्ये आपण मसाले टाकून घ्या पाहिजे ते. हळद पावडर टाकली, 1 छोटा चम्मच एवढी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली, थोडी धना पावडर, जिरा पावडर, नंतर काळा मसाला. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे फिकं असं बघून मग टाकायचं. त्याच्यामध्ये ते मसाले सर्व मिक्स करून घ्या. त्याच्यामध्ये थोडा हिंग टाकून घेऊ. नंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्याच्यामध्ये थोडंसं असं नॉर्मल पाणी टाकायचं, कारण की आपले मसाल्यांचा जो कच्चा पाणी आहे ना तो जाईल. त्याच्यामध्ये व्यवस्थित असं शिजले जातील मसाले शिजले गेले आपले सर्व. इथं व्यवस्थित असं तेल सुटलं. त्याच्यामध्ये भेंडी टाकून घेऊ आपण. व्यवस्थित भेंडीला पूर्ण मसाला लागला पाहिजे म्हणून शेंगदाणे आपण नंतर टाकायचे. मसाला पूर्ण असा भेंडीला कसा लागला जाईल, मसाल्याची कोटिंग होईल भेंडी. थोडंसं आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ. 2 वेळेस टाकलेले आधी मीठ. आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊ. तुम्हाला शेंगदाणे टाकायचे तर टाकू शकता, नाही तर अशी जरी ठेवली तर आपली लग्नातली भेंडी अशीच असते. पण मी ते शेंगदाणे टाकून घेते. आता त्याच्यावर आपल्याला थोडंसं असं शेंगदाणे टाकायचे. बघायचं आपल्याला किती जास्त कमी पाहिजे ते.
अजून थोडे शेंगदाणे टाकून घेते त्याच्यामध्ये. ते पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मसाला भेंडी इथे तयार झाली. ज्यांना कोणाला भेंडी आवडत नसेल ना ते पण खातील. खूप छान लागते खायला. एक वेळेस केली ना तर परत परत तुम्ही कराल आणि खाली सगळ्यांना आवडेल घरातल्यांना. तर तुम्ही ह्या पद्धतीने बनवून बघा. आजची रेसिपी आपली ही पूर्ण झाली. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.